ऑडिशनचा आम्हाला हवं तसं झालं नव्हतं. कन्व्हिक्शननी घडलंय आणि शेखरच्या मनासारखं घडलंय. ती आली तर डायरेक्ट वैशालीच्याच गेटअप मध्ये ती आली होती. त्यांनी माझं TDM मधलं काम बघितलं होतं. मग बऱ्याच वेळेला एवढं एक्सपेक्टेड नसतं, पण त्याने खूप काही करून घेतलं. Made the chemistry, made the emotional scenes, made the fight sequence. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तसा व्यक्त होत असतो. ही अशी गोष्ट. प्रेमाच्या अनेक व्याख्या असतात, अनेक भाषा असतात, मात्र प्रेमाच्या रुबाबाची एक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि नावाप्रमाणेच चित्रपट अगदी भन्नाट आहे, रुबाबदार आहे आणि या रुबाब या चित्रपटाची टीम आत्ता आपल्या बरोबर आहे. स्वागत आहे तुमचं मुंबई समाचार मराठीमध्ये. शेखरजी, शीतलजी आणि संभाजी. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूपच सुंदर झाली आहे फिल्म. पण मला असं विचारायचं आहे, की गावाकडचा चित्रपट म्हणजे गावाकडची प्रेम कहाणी जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा साहजिकच 2 मोठे चित्रपट आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. तर त्याच्याशी कंपॅरिझन होणं हे खूपच स्वाभाविक आहे. पण तुम्ही हे जे शिवधनुष्य आहे, ते अगदी लीलया पेललं आहे. कुठेच असं वाटत नाही, की ही कहाणी कशासारखी आहे, ही एकदम वेगळी कहाणी आहे असं वाटतं. तर ह्याची सुरुवात नेमकी कशी झाली? ही 2018ला काहीतरी आजूबाजूला घडत होतं. म्हणजे त्याच्यावरनं असं वाटायला लागलं की अरे हे प्रेम आहे का? आणि याला प्रेम म्हणायचं की म्हणायचं नाही, असा प्रश्न मला ज्यावेळेला पडला त्यावेळेला मला वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे ह्या गोष्टीवर. मला काही गोष्टी म्हणजे करायला पाहिजे म्हटल्यानंतर काही चांगल्या गोष्टी पण दिसल्या आणि काही खूप वाईट पण गोष्टी दिसल्या. आणि मी तिथून त्या प्रोसेसमध्ये गेलो किंवा ती प्रोसेस माझी चालू झाली त्या गोष्टीवर विचार करणं. आणि लॉकडाऊन मध्ये मी ती फिल्म पूर्ण स्क्रीन प्ले त्याचा लिहून झाला. माझा डायलॉग लिहिले नव्हते, फक्त स्क्रीन प्ले लिहून झाला. आणि कारण तोपर्यंत 2018 ते 20 पर्यंत त्या 2 वर्षात बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या होत्या. आजूबाजूला जे घडत होतं ते बघितलं होतं. आणि खूप मटेरियल माझ्याकडे जमा झालं होतं त्या संदर्भातलं. आणि मग ती लिहून झाली पूर्ण. आणि परत मग त्याचे डायलॉग्स लिहिले आणि मग 2-3 वर्ष परत त्याच्यात रिराईट आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेले आणि मग 23 पासून मी ऐकवायला चालू केलं आणि मग ही फिल्म झाली. तुमचे सूरज आणि वैशाली तुम्हाला कसे मिळाले? हिला तर मी एका फिल्म मध्ये बघितलं होतं. हिचे डोळे बघून तिला कास्ट केलेलं आहे आणि तिला बोलवलं आणि ती आली तर डायरेक्ट वैशालीच्याच गेटअप मध्ये ती आली होती. फक्त तिचा ऑडिशनचा आम्हाला हवं तसं झालं नव्हतं. आणि मग नंतर ती तयारी तिने केली आणि अप्रतिम काम, तुम्ही फिल्म बघितलेली आहे, अप्रतिम काम केलं. संभाजीचं तसंच झालं की संभाजी ज्यावेळेला भेटायला आला त्यावेळेला मी त्याला रिजेक्टच केलं होतं. त्याला नाही म्हटलं होतं. पण नंतर ज्या वेळेला संजय सरांचं म्हणजे संजय जनकर सरांचं माझं बोलणं झालं त्यावेळेला मग ठरलं की ठीक आहे, संभाजीला आपण हे करूया. फक्त काही गोष्टी ज्या वजन किंवा मला ज्या सूरज मध्ये दिसत होत्या तर त्या त्याला सांगितल्यानंतर तो करायला तयार झाला. आणि त्यानं वेळ दिला तेवढा आणि तेवढी मेहनत केली दोघांनी आणि त्यामुळं त्या दोघांची कास्ट झाली त्या फिल्म मध्ये. ओके. तुम्ही तिघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तुम्हाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. तर तुमचं ना राजराज सरांचं बोलणं झालं आणि असं जेव्हा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळतो एका दिग्दर्शकाचा, तर एक चांगला मेसेज जातो मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच. ट्रेलर लॉन्चला अण्णा आले होते आणि त्यांचं येणं हे खरं तर परत आत्मविश्वास वाढवणारीच गोष्ट आहे. आणि त्यांना आवडणं म्हणजे त्यांनी ट्रेलर बघितला आणि त्यांना तो आवडला, ट्रेलर आवडला, या दोघांची कामं आवडली. आणि आपल्यापेक्षा एखादा मोठा माणूस, मोठा दिग्दर्शक ज्या वेळेला आपल्या पाठीमागे उभा राहतो, जसं मी रेखा करत होतो त्यावेळेला रवी जाधव सर आणि मेघना जाधव मॅम दोघं माझ्या पाठीमागे उभा राहिले, तसंच मला वाटलं की ज्या वेळेला अण्णा आले. आणि ते खूप भारी फिलिंग आहे की त्यांनी येणं आणि ट्रेलर लॉन्च करणं आणि त्यांनी फिल्म बद्दल बोलणं किंवा त्यांना ती उत्सुकता निर्माण झाली फिल्म बघायची, तर खूप भारी वाटतंय. शीतलकडे येते. तुमचे आधी मला बॅकग्राऊंड सांगा आणि तुमचं अनुभव कसं होतं सेटवरचं? मी मूळची चिपळूण रत्नागिरी त्या भागातली आहे. सुरुवातीपासून स्पोर्ट्स, मग ब्युटी पेजंट्स, रियालिटी शोज, ओके. युथ फेस्टिवल्स, डान्स कॉम्पिटिशन्स, असा तो एकंदरीत प्रवास आहे.
इंजिनिअरिंग करत करत एक पहिली फिल्म केली बबन, ज्यामध्ये मी ॲज अ मोहराच्या दारावर तुम्ही सर्वांनी गाणं ऐकलंच असेल, तर त्यामध्ये मी ॲज अ नृत्यांगना म्हणून मी पहिल्यांदा प्रदर्शित झाले. त्यानंतर TDM केला. TDMमध्ये मी सेकंड लीड करत होते, म्हणजे कॅरेक्टर रोल बेसिकली. आणि जसं मगाशी शेखर सरांनी सांगितलं की त्यांनी माझं TDM मधलं काम बघितलं होतं, सो त्याच्यावरती मग माझं इथे कास्टिंग झालं. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की प्रवास कसा झाला आपला हा, तर हा प्रवास खूप मजेशीर होता, स्क्रिप्ट सारखा. बरं. त्या स्क्रिप्टमध्ये जे अप्स अँड डाऊन्स आहेत, हं. तसे आमच्या प्रवासातले पण अप्स अँड डाऊन्स आहेत खूप. कारण मी स्क्रिप्ट ऐकली नव्हती आणि पहिल्यांदा ऐकली तेव्हा ती वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी. आणि ती अशी इतकी फिट बसली डोक्यामध्ये, कारण शेखर सरांची गोष्ट सांगण्याची जी पद्धत आहे ती इतकी मस्त आहे ना. ती आजी आपल्याला कसं लहानपणी गोष्टी सांगतात बरोबर. आणि त्याच्या लक्षात राहतात आपल्या आयुष्यभर, तर तशी ती गोष्ट अशी लक्षात राहिली. त्यामुळे आणि ते तसं रोज होऊ लागलं. मग ते रोज शेखर सर नाही ऐकवायचे. सरांचे असिस्टंट डिरेक्टर्स होते, मग ते ऐकवायचे आणि एकंदरीत आम्ही मग त्या कॅरेक्टर्समध्ये पूर्ण मिसळून गेलो. असा मग ते असा तो आणि प्रवास होता. एक स्क्रिप्ट पण मिळाली आणि हे होतं, फक्त ऐकून ऐकण्याची तुम्ही हो. तयारी केलेली आहे. होय. ओके. हां. तर माझं थोडस बॅकग्राऊंड सांगतो. मी पुण्याचा आहे. मी तिथे पथनाट्य करायचो. मग नंतर बॅकस्टेज केलं थिएटरमध्ये. मग मला मुंबईत बॅकस्टेजची संधी मिळाली आणि मग मी बऱ्याच लोकांबरोबर काम केलं. डॅनियल गोल्डमन असतील किंवा अभिषेक मुजुमदार असतील, युकी एलियस असेल. आत्ता रिसेंटली मी एक लव अँड लावणी नावाचं नाटक करतोय. शकुंतला ताई आहे त्यामध्ये, अनिता दाते. तर हा माझा थिएटरचा पार्ट झाला. या व्यतिरिक्त मी सुरुवातीला ऑडिशन देत असे आणि मग क्राऊडच्या छोट्या छोट्या भूमिका करत मग थोडे कॅरेक्टर रोल मिळत गेले. मग आता रिसेंटली एक जे ओळखीचं काम आहे, आधी मी सिनेमे केलेत, पण ते असे आउट अँड आउट मी त्यात मोठं असं काही कॅरेक्टर, हा पहिला तसा आउट अँड आउट. याआधी बेरोजगार म्हणून एक सिरीज केलेली, ती त्यामुळे थोडी ओळख मिळालेली मला. शेखरने ते काम बघितलं होतं माझं. आता मी रुबाबकडे येतो. ते काम बघितलं होतं, पण मला त्याने जसं आउटराईट रिजेक्ट केलं, त्याला कारणं पण होती त्याच्या डोक्यात क्लिअर. त्यामुळे मला ते आवडलेलं. मी त्याला थेट म्हणालो होतो की पुढच्या सिनेमावरती काम करू. हा सिनेमा जर वर्कआउट होत नसेल तर. मला या प्रोसेस बद्दल सांगतो मी तुम्हाला, मजेशीर कसा झाला. शीतलनी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की त्याने तो तो एक तर स्क्रिप्ट हातात देत नाही, त्यामुळे मग ऐकावं लागतं. दुसरा उपायच नसतो. काहीच करता येत नाही. दिग्दर्शक पण आहे आणि खूप चांगली स्क्रिप्ट आहे. पहिला त्रास झालेला, 4-5 दिवस त्रास झालेला, त्या प्रोसेसला समजून घेण्यात त्रास झालेला, ऍडजस्ट होण्यात त्रास झालेला. मग बऱ्याच वेळेला एवढं एक्सपेक्टेड नसतं, पण त्याने खूप काही करून घेतलं. लोकेशनला जाऊन सीन रिहर्स केले. ऊन वारा पाऊस तिकडचा, राहत होतो एकत्र, त्यामुळे एकत्र राहिल्या कारणाने केमिस्ट्री हा विषय येत नाही. तुम्ही एकाच पंक्तीला बसताना जेवायला रोज. हॉटेलमध्ये जात नाही प्रत्येक जण रूमला. माझा रूममेट पण होता तो, त्यामुळे माझा राग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कधी कधी व्यक्त करायचो. पण मजा आली. म्हणजे एकंदरीत तो प्रोसेस खूप ऑर्गॅनिक होता. म्हणजे अगदी शेतकऱ्याने शेत लावलेलं कसं वाढवतो ना, तो तसा तो प्रोसेस होता. आणि मग आज आमचं हे बाळ आज जन्माला येईल उद्या, आणि हे आमचं राहणार नाही, तर हे तुमचं होईल आणि सगळ्यांचं होईल. आता असा हा आमचा रुबाब. येस. गायकाचा एक लहेजा असतो, डायलेक्ट असतं, तर त्याची तयारी तुम्ही कशी केली? आता कारण ती तुमची भाषा आहे असं वाटतं जेव्हा चित्रपट बघतो, तुमची जी भाषा आहे ना महाराष्ट्र, ती अगदी तुमची आहे असं तुम्ही बोलताय. ह्याची तयारी तुम्ही कशी केली? हा, यात खूप मोठा भाग आहे शेखर बापू रणखांबे यांचा, कारण की त्यांना ती भाषा येते आणि त्यांना कशी करून घ्यायची हेही येतं, मास्टरजी येते त्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्या बरोबर जी टीम होती, विशाल शिरतोडे, अभिजित सट्टे आणि इतर मंडळी ती भाषा बोलत असे. त्यामुळे शीतलला, मला, सिमरनला आणि जी मंडळी ती भाषा बोलू शकत नाही त्यांना ती कानावर होती. रोज कानावर असली की आपण ही एक दिवशी भाषा ती बोलतो. त्या पद्धतीने जसं मी तुम्हाला बोललो की महिनाभर तिकडे होतोच आम्ही. त्यामुळे कानसेन झालो, खूप ऐकली स्क्रिप्ट आणि मग तानसेन झालो, तर ते सोपं झालं. रियाज चांगला करून घेतला त्याने रोज आणि सकाळी. जेव्हा मी शूटच्या म्हणजे शूट
करायला जेव्हा गेलो ना, ऑन फ्लोअर जेव्हा गेलो, तेव्हा अजिबात कसला म्हणजे असं नर्वसनेस काहीच नव्हतं. कारण रिहर्सल इतकी पक्की झाली होती. ते असं नॅचरली, ऑर्गॅनिकली सगळं येत होतं. हो. मे इट बी केमिस्ट्री, मे इट बी इमोशनल सीन्स, मे इट बी फाईट सिक्वेन्स. मग बरोबर. तिथं उभा केलं ना हं, सेटवर, हं, हं, हं. हा सीन आहे तयार, हो, एवढे तयार. ते फक्त टेक्निकल सेटअपला वेळ हां. ओके. बाकी आमचा वेळ नव्हताच. ओके. आणि हे छोटी ट्विक जरी असेल ना हम्म. तर ती सुद्धा क्लिअर होती, कारण की राहिलो ना एकमेकांबरोबर. हम्म. आणि शेखरचा स्वभाव माहित पडला की त्याला काय एक्सपेक्टेड आहे, बरोबर. रिहर्सल पण व्हायच्या. त्यामुळे तो बोलला हा ही ट्विक आहे, ओके समजलं काय आहे. या हो. पद्धतीने ते खूप ऑर्गॅनिक झालं. वेगळ्या गोष्टी वेगळ्या याच्यासाठी. अं, हे जे आग नाही तुम्ही लावू केलं, शकत मी. हे जे तुम्ही असं ट्विस्ट करून केलेलं आहे, ते प्रेक्षकांसाठी अच्छा, ती पुडी आहे. मग ते हे नव्हतं का नाही, मॅजिक? पुडी नसल्या कारणाने तसं काय होईल की नाही. बडीशेपची पुडी. अशी बडीशोपची पुडी असं लक्षात घ्या. हा हा, हे बघा, हे अशी उडते. क्या बात आहे. याची प्रॅक्टिस हो, म्हणजे एकदम प्रिसिजन होतं त्यामध्ये सुद्धा. यांनी ते प्रिसिजन एकदम ऑब्झर्वेशन, आणि मग मी नंतर थोडस बघून बघून शिकलो. ती पुडी केवढी पाडायची. ती एवढीच फाडायची. हम्म, मग घेतलं, हम्म, खाल्लं, बोललो, हम्म. टाक, गेलं तिकडे. हा, असं होतं. जेव्हा चित्रपट म्हटल्यावर समोरचा विश्वास ठेवायला त्याचा तर तुम्ही किती जणांना अप्रोच केलं आणि पहिली जेव्हा हे करायला तर त्यावेळेस काय भावना होती आणि त्याबद्दल जरा सांगा. यासाठी खरं तर थँक्यू म्हणावं लागेल संजय जनकर सर आणि गौरी जनकर मॅम. हे निर्मिती करायला तयार झाले. त्याच्या अगोदर मी 2012 पासून निर्माता शोधतोय. हम्म. ते डायरेक्ट 2023 ला म्हणजे एक तप गेलं, एक तप शोधला निर्माता, आणि मग संजय जनकर सर मला मिळाले, गौरी जनकर मॅम मिळाल्या, हम्म. आणि त्याच्यानंतर मग झी स्टुडिओ इन झालं. आणि तर थँक्यू संजय जनकर सर, गौरी जनकर मॅम आणि झी स्टुडिओज, उमेश कुमार बन्सल सर आणि भवेश जानवलेकर सर, ज्यांच्यामुळे हे सगळं घडू शकलंय. चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड स्कोर पण सुंदर आहे. एक स्टोरी पुढे नेण्यासाठी ते मदत करतात, कनेक्ट करायला करायला मदत करतात ते. आणि डान्स सिक्वेन्स जो आहे पॅराग्राफचा तो पण खूप सुंदर झालेला आहे. तर काय त्याच्या मागची गोष्ट डान्सर आहेत, डान्स येतो. हा, म्हणजे मी शिकलीये डान्स. तर त्याचा असा किस्सा झाला होता की आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आता गाणं शूट करायचंय. आम्ही होतो की अच्छा ओके वाव, मी तर एक्साइटेड होते खूप डान्स करायचंय म्हटल्यावरती. कारण असं होतं ना, बीट्स वरती असं नसलं तरी आपण थिरकायला लागतो. सो एक नॅचरल इन्स्टिंक्ट तो होता. तर जेव्हा गाणं ऐकलं, आम्ही गाडीत बसूनच असे ओके, हे तर वाजणार, हीच माझी पहिली रिॲक्शन होती, हे तर वाजणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा राहुल ठोंबरे आमचे कोरिओग्राफर आहेत, तर मला काय वाटलं होतं की आम्हाला एक आठवडाभर तरी मिळेल रिहर्सलला. ओके, तेवढा वेळ मिळेल, आपण छान प्रिसिजनने करू सगळं. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला हा धप्पा मिळाला की नाही, तुमची रिहर्सल फक्त 2 दिवस होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी लगेच तुमचं टेक आहे. मग आम्ही असे दोघे जण असे ओके, माझ्यापेक्षा तर हा जास्त. तूच सांग आता तू. तर मला जेव्हा समजलं की मी नाचतो बरं आयुष्यामध्ये, असं नाही मी नाचत नाही, पण मग ते गणपतीत मी थिरकतो माझ्या तालावरती, दुसऱ्याच्या तालावरती, आणि कॅमेरा समोर थिरकणं वेगळं असतं. तर याच्यामध्ये राहुल ठोंबरे जे आहेत त्यांनी खूप सहाय्य केलंय मला. त्यांनी विश्वास दाखवला जो माझ्यात नव्हता, की असं काही उभा राहू शकतं का. आणि कारण की तो डान्स नंबर मी हिच्याबरोबर शेअर केलेला, आम्ही एकत्र येत होतो. ही जी थोडी पार्श्वभूमी होती डान्सिंगची, माझी अशी कॅमेरा समोर मी कधीच नाचलो नाही. नाचलोय, पण ते मग असं नाही की कुठेतरी कोरिओग्राफी, म्हणजे काउंट, म्हणजे ते बीट्सवर. पण ज्या पद्धतीने रिहर्सल करून घेतली, द क्रेडिट गोज टू हिम कम्प्लिटली फॉर मेकिंग मी डान्स. आणि ते इतकं सुंदर दिसतो आम्ही दोघंही, इतकं ऑर्गॅनिक वाटतंय लोकांना की आय कॅन डान्स ऑन बीट्स. लोकांना वाटायला लागले, कारण की ते आता कॉलेज इव्हेंट्सला जातो तेव्हा ते आम्हाला म्हणतात डान्स.
त्यांना वाटतं की करू शकतो आम्ही आणि ते आता होतं सुद्धा बरोबर. ऑर्गॅनिकली. सो या थँक्स टू राहुल ठोंबरे की त्याने हे घडून आणलं. हम्म. पण म्हणजे कोरिओग्राफी जी एकंदरीत जी आहे ना, ती इतकी बीट टू बीट आहे ना, असं खूप छान. फास्ट म्युझिक आहे, मध्येच थोडं स्लो होतंय, कन्व्हर्सेशन्स आहेत आमच्या दोघांच्या बरोबर. मध्येच. तो ब्युटिफुल कोरिओग्राफी आणि ते करताना पण इतकी मजा येत होती. आणि मुळात म्हणजे जे ऑडियन्स जो होता ना, तर त्यांना पण असं ते हाईप झालं होतं. सो ती एक जी एनर्जी आली होती ना परफॉर्म करताना, ती एक वाइबच वेगळी होती. आणि तुम्ही गाजवणार आहे ते गाणं. सगळीकडे हो. आता लग्नामध्ये किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये ते चांगलंच गाजवणार आहे. एक्झॅक्टली. तर ऍक्शन सिक्वेन्स पण आम्ही बघितला आणि त्याबद्दल जरा सांगा की तुमच्याकडे किस्से आले होते त्याबद्दल? नका विचारू हो दुःखाबद्दल. असं झालंय. आम्हाला बघायला मजा आली तर तुम्हाला मजा येते का सजा येते ती? सजा होती ती. कारण तो खरोखर घडलेला सिक्वेन्स आहे. बऱ्याच प्रमाणात. त्या लोकांना मी दोष देणार नाही. ते प्रयत्न करत होते की खरं न करण्याचं, पण ते खरं घडत होतं त्यांच्या हातून. कारण असं झालेलं की ते तायक्वांदोचे प्लेयर्स होते, ते येणार होते, ते ऐन वेळेला आले नाही आणि हे खूप उत्साही होते हो बर काम करण्यासाठी. आणि फीचर फिल्म आहे, उत्साही एवढा की ऐक ना यार, आपल्याला दाखवायचंय, करायचं नाही खरं. पण ते म्हणत होते की भाई मी करतो. सांगलीच्या म्हणजे रुबाबदार होते सगळे. आणि ज्या रुबाबात ते झालंय, तर तो सीन पण तो रुबाबात आलेला आहे तसाच. आय होप, कारण की ते घडले ते कन्व्हिक्शननी घडले आणि शेखरच्या मनासारखं घडलंय. आणि आणि म्हणजे मजा काय आली की ते काय होतं, तो त्रास जो असतो ना, तो 25 दिवसाचा असतो. पण जे येतं ना त्यातून बाहेर, बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणजे ट्रायल्स केल्यात. नॉट रिस्की, पण अशा की त्यात थोडंसं लागलं मला, पण इट वॉज नॉट सो मच की आय कांट वॉक. पण तो त्रास झाला. बरगड्या असतील, पाय असतील, पाठ असेल, तर दुखत होती एक 25 दिवस. पण मजेदार झाला तो सिक्वेन्स. खूपच मजेदार झाला. बरोबर. ह्या चित्रपटामध्ये इमोशनचे वेगवेगळे पैलू आहेत म्हणजे हसवता हसवता तो रडवतोय शिवाय मैत्री ते पण आहे खूप चांगल्या प्रकारे दाखवलं. तर त्याबद्दल काय सांगू? ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही सोडून मैत्री जी आहे तुम्ही दोन्ही हे स्वतः बघा, आता आमच्या दोघांची केमिस्ट्री तर मी तुम्हाला सांगितलीच की Exactly. ती इनबिल्ट आहे. आता सुद्धा आहे. आमचा एक फ्रेंडली बँटर चालू असतो हो. की काय असं, हा. की इतकं पण चालू असतं आणि अचानक काहीतरी गोष्ट करते. मी तिला बोललो, अरे मला हे हवंय, लगेच चिल गो ऑन. ती मला बोलली काय हवंय, तर आय विल ट्राय टू पुल हर इन. Okay. तर हे सुद्धा आहे आणि फ्रेंडली बँटर सुद्धा आहे, जो की आमचा तयार झाला हम्म. ओव्हर दॅट पिरियड. आणि जे आमचे मित्र आहेत दोघ जण, हम्म. ते भन्नाट आहेत. ते म्हणजे प्रत्येक मित्र कनेक्ट होऊ हो, शकेल हो. त्यांना असं ते दोघं आहेत. असे म्हणजे असा मित्र हो ना, आयुष्यामध्ये जो असं संकटातही संकटातही टाकतो आणि हातही हा देतो काही देतो कामासाठी. असं तर तसे दोघ जण आहेत. त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. खूप मजा आली त्यांच्यामुळे. ही गोष्ट झाली ऍक्च्युली. कारण की त्यांनी शेखर बरोबर काम केलं होतं आधी. तो एक कम्फर्ट होता त्यांचा. त्यांना भाषा येत होती आणि ते खूप सहाय्य करत होते. अभिजित तर खूप लास्ट मोमेंटला आलेला. म्हणजे खूप लास्ट मोमेंटला आलेला. ओके अजून एक गोष्ट की आपण गाणी ऐकून तेव्हा पण विचार करायचा मला गाणी म्हणून का तर एखाद्याला एका मुलाला गाणं म्हणताना आपण ऐकलं तर ते त्याबद्दल सांगा जरा की असं काही तुझ्या गावाला त्याच्यावर तुम्ही ते म्हणतात तर असं काहीतरी कसं होतं का? बघा, आपल्याकडे जन्मल्यापासून मरेपर्यंत गाणी आहेत, सगळ्या सिच्युएशनला गाणी आहेत. आणि मला वाटतंय की माणूस ज्यावेळेला एकटा असतो आणि त्याला काहीतरी त्याचं मनातलं सांगायचं असतं, तर ते कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे, कुठंतरी बाहेर यायला पाहिजे. बरोबर. आणि गाणी जर माणसाच्या मनातल्या भावना बाहेर काढत असेल आणि ते त्याला मोकळं करत असेल, तर मला वाटतं की गाणी म्हटली पाहिजेत. गाणी म्हणायला पाहिजेत. मग ते सगळ्यांनीच म्हणायला पाहिजेत. तर गाणी म्हणणं ही आयुष्यात खूप चांगली गोष्ट आहे आणि आयुष्यात गाणी असणं हे पण खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी तर सांगेन, हेडफोन घ्यायचा, एक कान तिचा, एक कान ह्याचा, दोघांनी एक एक हेडफोन टाकून गाणं ऐकायचं. छानपैकी दोघांनी ऐकायचं गाणं आनंदात. त्यामुळे गाणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात. ही गोष्ट आहे, ही जी स्पेशल आहे या सिनेमाबद्दल. म्हणजे ही स्पेशल या सिनेमाबद्दल अशी आहे की लोकांना वाटतं रुबाब ट्रेलर असं बघितलं, पण त्यात
त्या पाट्यांचं तुम्ही बघितलं. Yes. गाणं म्हणतीस का हे काय आहे, ते सिनेमागृहातच जाऊन बघा. हो हे खरंच जे आहे ते. बोलले आताच आता ती आपल्याला गंमत काय आहे, तर ती सिनेमाची गंमत गंमत एक्सप्लोर करा हो. आणि तुम्हाला एवढे रिलेट होईल आणि हसाल तुम्ही, अरे हे काय. बरोबर आहे. तर या ते, ज्या तुम्हाला अं, आवडलेल्या लेअर्स आहेत yes. ना, हे सरप्राईज करतील लोकांना आणि आम्हाला सुद्धा Yes, yes. ऐकताना अरे हे. खरंच आणि आहे. हे इतकं व्ह्यू आणि ही इतकी युनिक स्टोरी आहे. बरोबर. गावाची जरी असली तरी निम शहरातला माणूस म्हणेल अरे हो रे, आज तुम्ही मेट्रोमध्ये राहता, Yes. मुंबईत राहता, हो. मी पुणे किंवा मुंबईत या शहरांमध्येच वाढलोय, तर मला सुद्धा ऐकताना असं झालं की माझी स्टोरी आहे. मी खरंच. बघितलंय सूरजला, मी बघितलीये वैशाली. हम्म. ही कुठल्याही भागापुरती सीमित कथा नाही, हम्म. ही सगळ्यांची आहे. त्यामुळे हा रुबाब मला असं वाटतं की सगळ्यांचा होईल. नक्कीच. आणि आता जेवढे आपले इंटरव्ह्यू होत आहेत आणि शक्यतो सगळेच शहरात वाढलेले शहरातलेच हो. आपले सगळे पत्रकार बंधू भगिनी आहेत. तर त्या सगळ्यांनाच ती फिल्म खूप रिलेट झाल्या आणि त्याच्यातले जे एलिमेंट आहेत ते सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेत. Yes. आणि त्याचा Absolutely. खरं तर आम्हा सगळ्यांना खूप आनंद आहे हो. की ही फक्त कुठल्या एका भाषेत किंवा एका कोपऱ्यात फिल्म न ठेवता ही खरं तर सगळीकडे मिरवायची फिल्म आहे हम्म. आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात मिरवेल ही अशी आशा आहे. नक्कीच. थोडक्यातच आपण फक्त पाट्यांबद्दल बोलूया की हे कसं सुचलं आणि ते स्क्रीन कशी मदत करते. ओके. पाट्या काय होतंय की आता कुठं पण भिंती, आता शहरात भिंतीवर पण लोक लिहितात हो. काय पण. आता ते जे लिहिणं आहे ना, ते मला वाटतं की ते जे लेखक आहेत ना, त्या लेखकांची स्वतःची गोष्ट असते जी त्यांना सांगायची असते पण सांगता येत नाही. हम्म. जसं गाण्याचा जसा मुद्दा आहे की बरोबर. ते कोणाला जर वाटतं की व्यक्त व्हावं तर ते तसंच आहे. आणि प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तसा व्यक्त होत असतो छुप्या पद्धतीनं. बरोबर. तर ते मला वाटलं की हे खूप युनिक आहे आणि आपल्याकडे सांगण्यासारखी गोष्ट आहे, लव्ह स्टोरी आहे. हम्म. त्याच्यामध्ये हा पार्ट खूप चांगला बसतोय आणि तो लोकांना तेवढाच आवडेल. लोक त्या पार्टला खूप एन्जॉय करतील बरोबर. आणि हे आपण टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि म्हणून मग स्क्रीन प्ले मध्ये ह्या सगळ्या ज्या पाट्या आहेत, हम्म. नंबर प्लेट्स आहेत, हो. त्या आल्यात आणि मला वाटतं त्या इथं पण आहेत की शहरात. लोक आई वडिलांचा आशीर्वाद लिहितात, हम्म. बरोबर. कोण मामाचा आशीर्वाद लिहितं, कोण बायकोची साथ असं लिहितं, हम्म. मित्रांची साथ लिहितं. तर ते प्रत्येक जण ते सगळीकडेच आहे, हम्म. कमी जास्त प्रमाणात सगळीकडे आहे आणि म्हणून ते रिलेट होते. म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्ही शहरात असताना तुम्हाला ते रिलेट झाले, Yes. तर त्यामुळे ते खूप रिलेट होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या लोक डोक्यावरती घेऊन नाचतील. डेफिनेटली. उद्यापासून ते नाचायला चालू होईल. डेफिनेटली. Yes. डेफिनेटली. 6 फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात. तर हा रुबाबदार चित्रपट नक्कीच सिनेमागृहामध्ये जाऊन बघा आणि हा व्हिडिओ, हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला, हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा मुंबई समाचार मराठी.